हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? चला तर बघूया आजच्या दुपारच्या जेवणासाठी काय मेनू आहे. आता तुम्हाला समजलं असेल की आजच्या दुपारच्या जेवणासाठी काय मेनू आहे. आज आहे मस्त असं वांग्याचं भरीत. आता ही वांगे जरा वेगळ्या पद्धतीची आहेत. यामध्ये असेच ग्रीन कलरचे जे मिळतात ना, ते ह्यापेक्षा पण जास्त सुंदर लागतात. तर आता हे मी भाजण्यासाठी ठेवलेले आहेत जाळीवर आणि बघूयात आता हे छान असे भाजल्यानंतर ना आपण पटकन असं झटपट असं याचं भरीत करूयात. लास्ट टाईम पण आपण एक वांग्याच्या भरीतचा व्हिडिओ टाकला होता. तर वांग्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. गावरान आहे, त्यात मोठी साईज आहे, छोटी साईज आहे. त्यानंतरनं ह्या कलरचे जे आहेत बैंगन पर्पल कलरचे त्यात मोठी आहे. आत्ता आपण वापरली तशी छोटी आहे. ह्याच्यामध्येच ग्रीन कलर पण मिळतात. सगळे चवीला डिफरंट लागतात. चला तर आता आपण आपल्या गार्डनमध्ये जी आलेली आहे कांद्याची पात ती थोडीशी घेऊन येऊयात आपल्याला भरीत करण्यासाठी. कारण तुम्हाला तर माहिती आहे ज्यावेळेस झटकीपट भरीत करायचं असेल त्यावेळेस कांद्याची पात बेस्ट आहे. जेव्हा तुम्हाला फार असा गोंधळ घालायचा नाहीये किंवा आपल्याकडे खूप जास्त टाईम नाहीये तुम्हाला त्याच्यासाठी कांदा वगैरे या सगळ्या गोष्टी चिरणं वगैरे यासाठी तर त्याच फेजमध्ये तुम्ही पटकन कांद्याची पात अवेलेबल असेल, तर ती घालून तुम्ही कांद्याचं भरीत तर करूच शकता. आपण आधी बघितलेलं आहे. तसंच आजही मला टाईम नाहीये, खूप घाई आहे. त्यामुळे मग म्हटलं चला आता कांद्याची पात पण अवेलेबल आहे आपल्याकडे रेडीमेड ताजी आणि नंतर मिळत नाही. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत याच पद्धतीने बनवून खातो. कारण नंतर कांद्याची पात मिळाली नाही, की मग ह्या टाईपच्या टेस्टला खूप जास्त मी मिस करते. आता मस्त असं गावरान लसूण आहे घराचा, तो आता सोलून घेते आहे. ॲक्चुअली ना कांद्याच्या पात जी घालतो ना आपण भरीतमध्ये, तशीच लसणाची पात जर घातली ना, तर इतकी अफलातून टेस्ट येते ना, काय सांगू. दोन्ही बेस्ट लागतात. पण आता लसणाची पात माझ्याकडे अवेलेबल नाहीये. गावी आम्ही गेलो की तिथे लसूण लावलेला असतो ना, मग त्यावेळेस लसणाची पात मिळते. मग मी घरी गेले की तिथे लसणाची पात घालून करत असते भरीत. चला आता अशा पद्धतीने मी हे लसूण तुम्हाला दाखवते. हा पूर्ण सोललाच पाहिजे असं काही नाहीये. याचं जे कव्हर आहे ते फार थिन आणि पातळ असतं. जर तुम्ही ते तसंही यूज केलं तरी काहीच हरकत नाही आणि जर सोलायचंच असेल तर थोडं रगडलं तरी ते इझिली वेगळे होतात. हे बघा अशा पद्धतीने. चला तर आता ह्याला थोडंसं आपण काय करूयात, क्रश करून घेऊयात आणि ॲज इट इज यूज करूयात. बरेचसे लोक आहे ना मला गावरान लसूण वापरताना दिसत नाहीत, कारण मग ते सोलायला ट्रिकी आहे वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मग तो एवढा सोलायचाच नसतो ना, त्याला त्याचं जे बाहेरचं कव्हरिंग आहे, तेच त्याच्यासोबत तुम्ही यूज केलं तरी बेटर. तर आता आपली वांगी या ठिकाणी भाजून झालेली आहेत. ती आपण काढून घेऊयात आता त्याच्यावरचं साल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करूयात. यासाठी मिक्सर जार घेतला आहे, कांद्याची पात टाकलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे छान भरपूर अशी आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण, जो की आपण थोडासा सोलून ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये लसूण टाकल्यानंतर आपण बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जसं की मीठ, मिरची, हळद तुम्ही ह्या स्टेजलाही टाकू शकता. कारण ते छान याच्यातच मिक्स होऊन जातं किंवा मग तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ते नंतर तुम्ही ऑइलमध्ये पण ॲड करू शकतात हे वाटून घेतल्यानंतर. मी तर या स्टेजला ॲड करते आहे. मीठ टाकलं आहे, लाल मिरची पूड टाकलेली आहे. त्यानंतरनं थोडेसे जिरे टाकलेले आहेत, हळद टाकलेली आहे. आता मस्त असं हे मिक्सरमधून आपण काढून घेऊयात. आपले वांगे जे होते, तर त्याच्यावरचं सालसुद्धा काढून झाले. आता एक छान अशी कढईत धुवून मी पॅन त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आता यातलं पाणी थोडंसं ड्राय होईस्तोवर आपण वाट बघूयात. आपण जे वांग्याचं भरीत वगैरे करताना भाजायला ठेवतो ना, त्याला तेलाचं बोट लावून जर आपण ठेवलं, तर त्याची साल निघायला मदत होते. आणि ॲक्चुअली आपले जे गावरान वांगी आहेत, तर त्याला ऑइल हे लावावंच लागतं. पण हे जे पर्पल कलरचे आहेत ना त्याच्या वांगी, तर त्याचं स्वतःचं असं खूप जास्त ऑइल सुटतं. ॲक्चुअली ह्यालाही थोडासा तेलाचा हात लावूनच गॅसवर ठेवलं पाहिजे. बट मी ते प्रिफर नाही करत, कारण ऑलरेडी हे भाजत असतानाच यातून इतकं सारं ऑइल ड्रेन होतं. त्यामुळे मग मी पुन्हा त्याच्यावर ऑइल वगैरे लावत नाही. तुम्ही तुमच्या चॉईसने लावू शकतात. कारण ऑइल लावल्याने ती स्किन काढायला मदत होते किंवा ते लवकर निघते. चला तर आता पॅन गरम झालाय, त्यात ऑइल ॲड करून घेतलेलं आहे. आता ऑइल थोडी गरम होण्याची वाट बघूयात. ऑइल छान असं गरम झालं, की त्यानंतरनं मग आपण याच्यामध्ये आपलं भरीत बनवायला घेऊया. चला तर आता आपलं तेल गरम झालंय. त्याच्यामध्ये आपण जे वाटण काढलेले डायरेक्टली ते टाकणार आहोत. आता याच्यामध्ये जिरे तुम्ही वाटतानाच टाकलेले त्यामुळे इथे वेगळं असं सेपरेट काहीच टाकायची गरज नाहीये. तुमच्या चॉईसनुसार जर तुम्हाला कढीपत्ता ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. बट नाही केला तरी बेस्ट टेस्ट येते ह्या पद्धतीने केलं तर. चला आता ह्याच्यामध्ये सगळं वाटण आपण ॲड केलेलं आहे. आता ह्या वाटणाला आपण छान असं मिक्स करूयात आणि छान अजून जास्त त्या ऑइलमध्ये परतून घेऊयात. तेव्हा सगळ्या ऑइलला त्याची टेस्ट लागली पाहिजे, तिखट, मीठ वगैरे त्या आणि लसूण मेन जी टेस्ट आहे ती उतरली पाहिजे.
लसूण झालं, त्यानंतर ना आपली कांद्याची पात झाली. ह्याची छान अशी टेस्ट याच्यात उतरली पाहिजे. हे जे भरीत आहे ना, खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो आपण कांदा, टोमॅटो वगैरे घालून वगैरे. पण ज्यावेळेस तुम्हाला घाई आहे आणि तुमच्याकडे टाईम कमी आहे, तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचा उपयोग करू शकता. खूप फास्ट होतं आणि खूप जास्त टेस्टी होतो. तुम्ही अजिबातही मिस करणार नाही, की बाबा याच्यात कांदा नाहीये, टोमॅटो नाहीये किंवा हे या पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना, मी तर सांगते तुम्ही त्या तुमच्या बनवत असलेल्या पद्धतीने सुद्धा बनवणार नाही. कारण हे वेळेत होतं, खूप कमी वेळेत होतं. त्यानंतरनं टेस्टला सुद्धा खूप छान लागतं आणि सगळे आवडीने खातात. चला आता यानंतरनं आपण जे आपली वांग्याची साल काढून ठेवलं होतं, तर ते वांगे व्यवस्थित चेक केले आतमध्ये. त्यानंतरनं मी ॲड केले. शक्यतो ही वांगी तर खराब निघतच नाही, फारच क्वचित निघतात. आपले ग्रीन कलरचे असेल तर त्यामध्ये खराब निघण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. बट स्टिल तरीही ते वांगे खूप चांगले प्रिकॉशन घेऊन चेक करूनच ॲड करायचेत. आणि चला आता ते ॲड केल्यानंतर ना याला छान असं मिक्स करून घेऊयात. आजचा जेवणाचा बेत एकदम साधा आणि सोप्पा आहे. वांग्याचं भरीत आहे आणि त्यासोबत आहे चपाती. बस आज काहीच नाहीये. आज थोडंसं सॅलड वगैरे असेल त्याच्यासोबत. आज काही जास्त टाईम मिळाला नाही रोजसारखं काही वेगळे पदार्थ करायला. बट स्टिल तरी ठीक आहे. हेच आमच्यासाठी फार स्पेशल जेवण झालेलं आहे आता. कारण ह्या पद्धतीचं भरीत घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं. अद्वैत असेल, मी असेल किंवा माझे मिस्टर असतील. तर हेच एक प्रकारचं आता सेलिब्रेशन आहे आमच्यासाठी. कारण काय ना, की ज्या पिरियडमध्ये आपल्याला कांद्याची पात किंवा लसणाची पात अवेलेबल होते ना, त्याच पिरियडमध्ये आम्ही या पद्धतीचं जे भरीत आहे ते खातो. त्यामुळे मग त्या पिरियडमध्ये आम्ही कुठला वेगळा प्रकार ट्राय करत नाही. अजून भरपूर प्रकारे वांग्याचं भरीत बनवता येतं. ते सुद्धा आपण तुमच्यासोबत शेअर करूयात. पण आता सध्या तरी याच पद्धतीने खाऊयात. चला तर मस्त असं भरीत रेडी झालेलं आहे. प्लेटिंग करायला घेतलेली आहे. त्यामध्ये आता भरीत, मस्त चपाती आणि बीट अशा पद्धतीने आजचा बेत होणार आहे. चला तर मंडळी मग या जेवायला. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय.